मान्यवरांना विनंती आहे की जीवनातला पसरलेला अंधकार दूर करून ज्या धर्मपीठातून ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं, आज ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालत भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचं कर्तृत्वाचा ठसा उमटणारे या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा। नितये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षवीरजत्राः स्थिरैरङ्गे सृष्टवागुंसस्तनभिः वशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारुष्टो अरिष्टने स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। शान्ति शान्ति शान्तिः। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय जय हो। शीलदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो। मी उपप्राचार्य प्राध्यापक संजय डोईबळे सर यांना विनंती करतो की आजचे व्याख्याते ज्येष्ठ साहित्यिक देविदासजी फुलारी सर यांचा परिचय करून द्यावा। आदरणीय आजचे व्याख्याते देविदासजी फुलारी सर यांचा परिचय मी या ठिकाणी करून देणार आहे। मी जर वाचून परिचय करून नाही दिला तर मला 45 मिनिटं लागतील आणि तेवढी 45 मिनिटं मला तुमची घ्यायची नाही। त्याच्यामुळे मी जे लिहिलेलं आहे त्यातलं काही विसरून जाऊ नये असं तुम्ही समजू नका की मला काही बोलता येत नाही बरं का। आदरणीय देविदासजी फुलारी सर बालकथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, कवी आहेत, गीतकार आहेत, समीक्षक आहेत, वाङ्मय चळवळीचे ते शिलेदार पण आहेत। ते स्वतःपुरतं हे सगळं ज्ञान स्वतःपुरतं न ठेवता नवोदित कवी, लेखक, साहित्यिक यांचे ते प्रेरणास्थान आहे। खूपदा असं वाटत होतं की यांच्याकडे हे सगळे गुण का आले आणि कुठून आले असतील। संत दासगणू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वामी वरदानंद भारती यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गोरठा येथील ते भूमिपुत्र आहेत। BSNL कार्यालयामध्ये ते कार्य अधीक्षक म्हणून कार्यरत होते। BSNLचं पूर्वीचं वायर होतं, वायरने कनेक्टिव्हिटी होती, आता वायरलेस झालं आणि वायरलेस त्यामुळेच की काय आहे की ते संभाषणाची जे काही संवाद साधण्याची त्यांची कौशल्य म्हणजे ती प्रणाली जी होती ती माणसं ओळखण्याची त्यांची प्रणाली त्यांच्या अंगी आली असं मला वाटतं। त्याचबरोबर ते अध्यापक महाविद्यालयातील गुरुजींना शिकवणारे ते गुरुजी म्हणून सुद्धा ते काही काळ काम केलेले आहेत। त्यांच्या ज्या काही कविता संग्रह आहेत त्या कविता संग्रहाचं नावं जरी पाहिले त्यात खूप काही नाविन्यपूर्णता असं दिसून येते। फुलपाखराचे गाव, राधा, आपल्या व्यवसायाला ते सोडले नाहीत, आपला टेलिफोन, 5 आऱ्याचे चाक, रात्रभरात आहे, रात्रभरात पण आहे आणि दुधावरची साय पण आहे,
त्याचबरोबर देश जोडण्याचा खेळ, वसंत डोह, वादळवेल अशा कित्येक कविता संग्रह सुद्धा त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांना खूप काही पुरस्कार मिळाले. त्यातील मुक्ता साळवे चक्रधर वाङ्मय, नामदेव काळे, बापूसाहेब ठाकरे वाङ्मय, उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती, राज्यस्तरीय समीक्षा पुरस्कार, राजमाता जिजाऊ वाङ्मय पुरस्कार, काव्य प्रतिभा पुरस्कार, त्याचबरोबर नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं नरहर कुरुतकर पुरस्कार, अतिशय मानाचा असा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी ती या चित्रपटासाठी गीतलेखन सुद्धा केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारे हॉटेलचा जो काही महोत्सव असतो, त्या महोत्सवाचं मधलं जे काही शीर्षक गीत होतं, त्या शीर्षक गीताचं लेखन सुद्धा आदरणीय फुलारी सरांना केलेलं आहे. अनेक नसून प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये ते मान्यवर कवित्री आहेत, त्या कवी संमेलनाचे अध्यक्षत्री आहेत, म्हणून त्यांचा तो सहभाग राहिलेला आहे. विभागीय बालकुमार साहित्य संमेलन, अखिल भारतीय कुणबी मराठा साहित्य संमेलन, राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलन, चक्रधर स्वामी मराठी साहित्य संमेलन इत्यादी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहेत. त्यांचा परिचय मी संतोष तळेगावेकडून घेतला आणि पुन्हा असं वाटलं की आणखीन काहीतरी शोधावं. तर त्यांचं दत्ताविषयीचे जे काही विचार आहेत, आचार आहेत, त्याच्यावर खूप काही त्यांचा व्याख्यानं त्यांचे झालेले आहेत आणि यूट्यूबवर सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळतील. त्यांना फेसबुकवर 4990 फ्रेंड्स आहेत आणि त्या 4990 पैकी सगळेजण साहित्यिक, कवी आणि मान्यवरच आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. नाहीतर आम्ही 5000 फेसबुकवर फ्रेंड करण्यासाठी कोणालाही फ्रेंडशिपवर जॉईन करतो, पण तसं त्यांच्याकडनं मला दिसून आलेलं नाही. आता 27 फेब्रुवारीला गोरठा येथे एक मराठी साहित्य संमेलन होणार आहे. 2 दिवसापूर्वी ते मला डोईबळी म्हणायचे, डोईबळी सर म्हणायचे. कालपर्यंत ते डोईबळी म्हणत होते आणि आज ते संजीववर आले. म्हणजे 3 दिवसामध्ये प्रत्येक माणसाला आपुलकीनं आत्मसात करणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे देविदासजी फुलारी सर आहेत. त्यांच्याविषयी अधिकचं या ठिकाणी मी बोलावं यापेक्षा त्यांच्या वाणीतूनच आपण तृप्त व्हावं असं मला या ठिकाणी वाटतं. विशेष करून या ठिकाणी एकाचा मला उल्लेख करावा लागतो की एकाळेंचा, जे की उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता त्यांनी उपजिल्हाधिकारी पद हे मिळवलेलं आहे. त्यांच्या भावना ह्या ठिकाणी व्यक्त करत असतेच ते गोष्ट त्यांनी राहून गेलेली आहे. पण प्रत्येकाला असं वाटतंय की आजकाल BA BScला प्रवेश घेतलेला फर्स्ट इयरला आलेला मुलगा वर्गात का येत नाहीस असं विचारलं, नाही सर मी MPSCचे क्लास करायला म्हणतो. अरे तू पहिले डिग्री तरी कर की. अशा पद्धतीनं आईवडिलांचं स्वप्न भग्न करणारे विद्यार्थी कुठं आणि कुठल्याच प्रकारची शिकवणी न घेता उपजिल्हाधिकारी पद मिळवणं कुठं. विशेष कौतुक मी सगळ्यांचंच करतो, पण त्यांनी मला सांगितलं होतं की मी कुठेही शिकवणी नाही घेतली, त्याच्यामुळे तो उल्लेख मला या ठिकाणी करावा असं वाटला. एवढंच या ठिकाणी मी सरांविषयी नम्रपूर्वक मी त्यांच्याविषयीचे जे काही विचार मांडले त्यात काही चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं. मी यानंतरच संचालकांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय देविदासजी फुलारी सरांना या ठिकाणी प्राचारण करावं. धन्यवाद सर. प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता आणि ऐकता येतं. प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता ऐकता येते आणि अधोगती इतकी झाली की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि कथा दिसत नाहीत. आणि हीच परिस्थिती मांडण्यासाठी माझी भारतीय संस्कृती आणि आजचा समाज यासाठी परिस्थिती गंभीर झाली की माणसं खंबीर झाली पाहिजेत. त्याच्याशिवाय परत परिस्थितीशी झगडू शकत नाहीत. म्हणून आजच्या विषयाला न्याय देण्यासाठी, विषयाची मांडणी करण्यासाठी आणि वैचारिक पेरणी करण्यासाठी अशाच एका नामवंत साहित्यिकाला आपण या ठिकाणी बोलावलं आणि त्यांचं भरभरून ऐकण्यासाठी मी सरांना विनंती करतो की मुखेडचे रसिक हे वेळेकड घड्याळाकड न पाहणारे, त्यामुळं आपण मनसोक्त व्यक्त व्हावं आणि त्या विचाराची पेरणी आमच्या डोक्यात करावं आणि जेणेकरून उद्या भविष्यामध्ये एक नवी उमेद घेऊन जगण्याचं बळ मिळावं एवढं या ठिकाणी बोलून आदरणीय देविदासजी फुलारी सर यांना विनंती करतो की आपण भारतीय संस्कृती व आजचा समाज या विषयावर प्रकाश टाकावा. वाजो शिव वैष्णवा हरिगमे वेदांतिया ब्रह्मजो
बौद्धा बुद्ध ही जो खुदा ही यवना, अरिहंत जैना सजो, ख्रिस्त्या तोच गणू म्हणे यशुप्रिया, नमस्कार माझा त्या रुक्मिणी नायका. संत कवी दासगणूंचा हा श्लोक आहे. विटेवर युगानुयुगापासून उभे राहिलेला जो पांडुरंग आहे तो मला कसा दिसतो? जो बौद्धांना बुद्ध जसा वाटतो, जो यवनाला खुदा जसा वाटतो, जो ख्रिस्त्यांना येशू जसा वाटतो, तसा मला माझा पांडुरंग विटेवर उभा असलेला वाटतो. मी हा श्लोक घेण्याचं मुद्दाम त्याचं कारण म्हणजे या सगळ्या तत्वज्ञानाचा अर्क डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्यात आहे, म्हणून मी घेतोय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष निरंजन प्रणवस्वरूप षटस्थल प्रणवस्वरूप ब्रह्मस्वरूप डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज. मंचावर उपस्थित माझे साहित्यिक मित्र पंडित मामा पाटील, डॉक्टर दिलीप पुंडे, ओंकार एकाळे, ज्ञानेश्वर श्रीरामे, ओंकार तमशेट्टे, संयुक्ता डोईबोळे, मंजुश्री अंबुलगेकर, बालाजी चांडोळकर, गणाचार्य मठाचे सगळे मठाधिपती, डॉक्टर शिवानंद स्वामी आणि या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचलन करणारे डॉक्टर एकलारे. म्हणजे मला असं वाटलं मी साहित्य संमेलनात बसलो काय, इतकं सुंदर संचलन त्यांचं मी ऐकतोय. माध्यमांचे प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अतिशय थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करतो. म्हणजे संचलन करणाऱ्याने सांगितलं की तुम्ही मनसोक्त बोला, तरी एकंदर हा सगळा आतापर्यंतचा कार्यक्रम आणि साधारणतः एक 35-40 मिनिटाचं माझं मी मनोगत आपल्यासमोर व्यक्त करतो. प्राचार्य अनंत दामोदर आठवले, स्वामी वरदानंद भारती यांच्याविषयी मी मुखेडकरांना सांगण्याची आवश्यकता नाही. मी परमपूज्य आप्पा असं त्यांना म्हणत होतो. डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांनी इथं व्याख्यान मला सुरू केली आणि 2008 साली त्यांचा पट्टाभिषेक झाला आणि परमपूज्य आप्पा प्राचार्य आनंद दामोदर आठवले संन्यास घेतल्यानंतर स्वामी वरदानंद भारती झाले. ते 2002 साली हिमालयामध्ये ब्रह्मलीन झाले. विज्ञान युगातला हा चमत्कार आहे. जिवंत समाधी त्यांनी घेतली. या व्याख्यानमालेसाठी विवेक घळसासे येऊन गेले. मी क्षणभर असा विचार केला की आदरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांनी इथे व्याख्यान मला सुरू केली आणि व्याख्यानमालेमध्ये विवेक घळसासे येऊन गेले. विवेक घळसासे यांना प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांच्याविषयी नितांत आदर होता. मला असं क्षणभर बसल्यावर वाटलं खरं म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये परमपूज्य आप्पांनी एक व्याख्यान द्यायला पाहिजे होतं विवेक घळसाचे अगोदर. पण 2002 साली परमपूज्य आप्पा ब्रह्मलीन झाले सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा कदाचित परमेश्वराची इच्छा असेल की परमपूज्य आप्पाचा स्वामी वरदानंद भारती यांचा प्रतिनिधी म्हणून तू जाऊन तिथं बोल, त्यासाठी मला इथं निमंत्रित करण्यात आलं असेल. मी संजीव डोईबोळे, आमचा संतोष तळेगाव यांच्याकडून महाराजांविषयी खूप ऐकलंय. त्यांच्याविषयी मी त्यांच्यावरचे काही लेख वाचले आणि 108 ही जी पदवी आहे त्यांना प्राप्त झालेली त्यातलं 8चा काहीतरी संबंध असावा असं मला वाटतं. 2008 साली त्यांचा पट्टाभिषेक झाला. 2016 साली ते विद्यावाचस्पती झाले आणि आज 2016 8 वर्षाच्या टप्प्यानं हे चाललेलं आहे. आणि समाजामध्ये जो अभिनिवेश चाललेला आहे आणि हा जो कडवा अभिनिवेश चाललेला आहे यासाठी कुठेतरी मात्रा म्हणून
सगळ्यांना सोबत घेऊन जायचा जो विचार आहे तो डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांकडे आहे आणि म्हणून हे निमंत्रण मी स्वीकारले. मित्र, काळ तसा वाईट म्हणत नाही मी काही एवढा नतदर्श नाही की भारतीय संस्कृती आणि आजचा समाज याविषयी बोलताना अगदी समाजच सगळा वाईट आहे असं मी म्हणत नाही. थोडं बहुत काहीतरी चालत राहतं. पण अभिनिवेश नावाची जी गोष्ट आहे, शिवथरगड नावाचं एक ठिकाण आहे कोकणामध्ये आणि तिथं रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. आत्ताही तिथे मोबाईल सेवा नाही. मी 2 दिवस शिवथरगडला व्याख्यानासाठी गेलो. 2 दिवस माझा मोबाईल बंद होता. ज्या काळात समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला तिथं केवढं घनदाट अरण्य असेल. तेव्हा त्या व्याख्यानाची सुरुवात करताना मी हा श्लोक म्हणता, शैवाजो शिव वैष्णवा हरिगमे वेदांतिया ब्रह्मजो. आणि एकच वाक्य म्हटलं मी. सगळे समर्थांचे शिष्य बसलेले होते. मी म्हणलं, संत कुठलेही वाईट नसतात. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखोबा, नरहरी सोनार, सावतामाळी, अगदी एकनाथपर्यंत संत वाईट नसतात. आपण शिष्य लोकांनी जो अभिनिवेश मनात निर्माण केलाय तो सोडला पाहिजे. फक्त माझी एकच इच्छा आहे की छत्रपती शिवरायांचं चरित्र सांगत असताना एक फार मोठा गट, छत्रपती शिवराय यांचे गुरु तुकाराम महाराज होते असा म्हणणारा एक गट आणि छत्रपती शिवराय यांचे गुरु रामदास स्वामी होते असं म्हणणारा एक गट. रामदास स्वामी पण मोठे आणि तुकारामही मोठे, तुम्ही कशाला भांडून घेता? आणि हे जर सोडलं तुम्ही, सज्जनगडावर जेव्हा तुकाराम महाराजचे गाथेचे पारायण होतील आणि देहूमध्ये दासबोधाचं पारायण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण त्यांचे भक्त म्हणण्याचा आपला अधिकार. हा जो विचार आहे हा विचार मला स्वामीजीमध्ये दिसतो आणि मी विचार करू लागतो. एक परमरहस्य या ग्रंथामध्ये एक 4 ओळी मी आमच्या पंडित मावशी चर्चा करत होतो. तर त्या 4 ओळीमध्ये मला डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांची व्याख्या दिसू लागली. काय आहेत त्या 4 ओळी? सदा शमदमी वर्तत अंतःकरणी शम इंद्रिये दमित अखंड वैराग्य भरित षटस्थल ब्रह्म बोधी सदा. मला वाटते ही व्याख्या शिवाचार्य महाराजांची असली पाहिजे. आणि ह्या सगळ्या याचा विचार करत असताना मी थोडं लवकर आलो. थोडंसं वातावरण होतं, चक्काजाम वगैरे झाला तर आपण मध्ये कुठंतरी अडकून पडू, आपण थोडंसं लवकर जाऊ. मला संतोषकडे जायचं होतं, मला संजीव डोईबोळेंना भेटायचं होतं आणि आल्यावर मी महाराजांशी चर्चा करू लागलो. तत्वज्ञान हा विषय, या विषयात त्यांना विद्यावाचस्पती मिळाली आणि PhD त्यांनी कुणावर केली? महात्मा बसवेश्वराचे जे गुरु होते त्यांच्यावर त्यांनी PhD केली. मला इतका आनंद झाला की महात्मा बसवेश्वराविषयी मी सांगायची गरज नाही. काय कवे कैलास, की श्रम हेच स्वर्ग आहे, श्रम हेच दैवत आहे असं बसवांनांनी सांगितलं. आणि मी तर नेहमी सांगतो की 12व्या शतकात होऊन गेलेला हा संत, त्या काळी जर अनुवाद हे माध्यम इतकं सोपं राहिलं जे आजच्या काळात आहे. मी एखादी कविता वाचतो आणि मला त्याला तेलुगूमध्ये अनुवाद करायचा, 1 मिनिटामध्ये मी कम्प्युटरवर काहीतरी सांगतो आणि त्याचा अनुवाद होतो. पण त्या काळात बसवेश्वराचं साहित्य इंग्रजीमध्ये अनुवाद झालं असतं तर पाश्चात्य राष्ट्रामध्ये शेक्सपियर जेवढा मोठा आहे तेवढाच बसवेश्वर मोठा राहिला असता. आणि बसवेश्वरांचे गुरु यांच्यावर PhD महाराजांनी केलं. मी बोलताना त्यांचा प्रबंध आता बघितला, म्हणलो महाराज एक काम करू आपण, ज्याचं मराठीवर प्रभुत्व आहे आणि ज्यांचं कानडीवर प्रभुत्व आहे अशा एका माणसाला तुमच्या प्रबंधाचा आपण मराठीमध्ये अनुवाद करू, त्याची फार आवश्यकता आहे. म्हणजे बसवेश्वराच्या गुरुवर याने PhD केलं आणि आम्ही तथाकथित स्वतःला साहित्यिक म्हणून घेतो, आम्हाला अजून गंध नाही त्याचा. तर हे इतकं आवश्यक आहे की मराठीमध्ये त्याचं रूपांतर झालं. परवा नांदेडला नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला झाली आणि भैरप्पाच्या सबंध साहित्याचा अनुवाद उमा कुलकर्णींनी केला. त्यांचं व्याख्यान परवा नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले झालं.
मी शिवराम कारंत आणि S.L. भैरप्पा, M.K. इंदिरा हे जे कानडी साहित्यातले जे सगळे साहित्यिक आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. आता संजीव डोईबळे यांनी मला त्याचा परिचय करून देताना एका पुस्तकाचं नाव सांगितलं, 5 आऱ्यांचं चाक. मी S.L. भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी वाचत होतो. तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल, वाचली नसेल तर वाचा. महाभारतावरची एवढी नितांत सुंदर कादंबरी मराठीमध्ये नाही. मराठीचा साहित्यिक आहे, मला सार्थ अभिमान आहे. पण ज्या पद्धतीनं S.L. भैरप्पांनी त्या पर्वमध्ये सगळं महाभारत लिखलेलं आहे ना, काहीतरी अद्भुत आपण वाचतोय कुठल्या तरी वेगळ्या विश्वामध्ये. आणि त्यामध्ये एक वाक्य येतं द्रौपदीविषयी. ते वाक्य असं होतं, द्रौपदीला S.L. भैरप्पा यांनी 5 आऱ्यांचं चाक अशी उपमा दिलेली आहे. 5 आऱ्यांचं चाक म्हणजे आपण खेड्यातले लोक आहेत, सगळ्याला माहित आहे. गाडीचं जे चाक असतं ना त्याला एक धावपट्टी असते आणि मध्येच आरे असतात. 5 आऱ्यांचं चाक, ते 5 आरे म्हणजे तिचे 5 पती. आणि हे सगळं संबंध वर धावपट्टी असलेलं जे चाक आहे हे आपल्या 5 नवऱ्याला सोबत घेऊन जाणारी याज्ञसेनी द्रौपदी. असं विधान मी भैरप्पाच्या कादंबरीमध्ये कॉलेजला असताना कधीतरी वाचलं. आणि मी जेव्हा याज्ञसेनी कादंबरीमध्ये उभा करू लागलो मला मोह झाला की भैरप्पाच्या कादंबरीमध्ये जे सांगितले तेच आपण शीर्षक. आणि भैरप्पांना खूप तोंड द्यावं लागलं त्या संदर्भात. मी जी कादंबरी लिहिली 350 पानाची, ज्याचा उल्लेख आता संजीवनी केला, की याज्ञसेनीला एक देवी म्हणून ना एक स्त्री म्हणून उभं केलं आणि 5 बलाढ्य पराक्रमी नवरे समोर बसत असताना तिचं वस्त्रहरण झालं. भीष्माचार्य बसलेले आहेत, द्रोणाचार्य बसलेले आहेत, ते तर गुरुवार आहेत सोडून द्या. पण अर्जुनासारखा पराक्रमी नवरा आहे, भीमासारखा पराक्रमी नवरा आहे, युधिष्ठिर आहे, आणि तिच्या सगळ्याच्या समोर काहीतरी तांत्रिक कारणासाठी तिचं वस्त्रहरण होतं. दुःशासन तिच्या वस्त्राला हात घालतो, एवढी हिंमत ती रजस्वला असताना. आणि मी 350 पानाची कादंबरी लिहिली. माझ्या समोर आदर्श होता भैरप्पाचा. कादंबरी लिहिली मी, आणि कादंबरी लिहिल्यावर व्हायचं तेच झालं. खूप कठोर टीका झाली आणि खूप लोकांनी माझं कौतुकही केलं. त्यावेळेस मोबाईल नव्हता, एक 12-13 वर्षाची गोष्ट असेल. कादंबरी प्रकाशित झाली आणि पुण्याच्या एका 77 वर्षाच्या जोशी काकाने कादंबरी वाचली. रात्रीचे 11:30 वाजले होते. लँडलाईनचा टेलिफोन वाजला माझा. मी फोन उचलला आणि तिकडून आवाज आला, देविदास फुलारी बोलताय का? मी म्हटलं हो, मी पुण्यावरून बोलतोय. म्हणले जोशी, तुमची कादंबरी आता वाचली मी, 5 आऱ्यांचा चाक. मला फार आनंद झाला. मला वाटलं आपली कादंबरी किती आवडली. ते म्हणाले तुमचं वय किती आहे? मी म्हणलो त्यावेळेस माझं वय होतं 50-52. म्हणलं 50 वर्ष वय आहे माझं. तुला अरे तोरे बोलायला हरकत नाही, मी माझं वय 77 वर्ष आहे. म्हणलं बोला जोशी काका, ही जी कादंबरी लिहिलीस तू, ती कादंबरी अशी पुन्हा लिहू नको. मी म्हणलं काय झालं काका? की म्हणाले प्रातर्स्मरणीय जो आमचा युधिष्ठिर आहे त्याला उठून आम्ही सकाळी नमस्कार करतो, तुझ्या कादंबरीमध्ये त्याला तू खलनायक केलंस. आता मी थोडा चिडलेला होतो. मी म्हणलं काका, एवढा पराक्रमी युधिष्ठिर होता, तत्वज्ञानाच्या नावाखाली, काहीतरी तांत्रिक बाबीच्या नावाखाली त्यांच्या समोर तिचं वस्त्रहरण होतं, तिच्या वस्त्राला हात घातला जातो, ती रजस्वला होती, एक वस्त्रा होती, तरी युधिष्ठिर काय करत नाही. जेव्हा भीम चवताळून जातो अंगावर दुःशासनाच्या, तेव्हा त्यालाही थांबवतो, तू थांब, असं करू नको. आपल्या पत्नीचं लज्जा रक्षण ज्याला करता आलं नाही तो तर खलनायकच राहील असं म्हटलं. त्यांना खूप राग आला. आणि राग आला ते जे बोलत सुटले. त्यांनी मी 350 पानाच्या कादंबरीवर मी कुठल्या पानावर काय लिहिलं याचं सविस्तर विश्लेषण करू लागले. मी एकच म्हणलं जोशी काका, तुमचा राग स्वाभाविक आहे, महाभारत हे वादग्रस्त आहे, त्याच्यावर कोणाचं एकमत होणार नाही. पण आज तुम्ही माझ्या समोर नाही, तुम्ही जर माझ्या समोर राहिले असते तर माझं डोकं तुमच्या पायावर ठेवलं असतं. ते म्हणाले कशासाठी? 350 पानाच्या कादंबरीवर मी काय लिहिलं तुम्हाला तोंडपाठ आहे. आणि शेवटी म्हणालो, या कादंबरीचं शीर्षक मी S.L. भैरप्पाच्या कादंबरीवरून घेतलेलं आहे. मग ती लगेच म्हणाले, भैरप्पाच्या कादंबरीवरून तुला जो शीर्षक सुचला असेल आणि तू भैरप्पाचं नाव घेतलंस, तुला मी माफ करतो म्हणाले. सांगायचा उद्देश हा की ज्या भूमीतून डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य आले त्यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत, आणि म्हणूनच तर इथं व्याख्यानमाला
मठामध्ये व्याख्यानमाला विषय कसा वाटतो बघ? मठामध्ये पारंपरिक कार्यक्रम होतात, पण मठामध्ये व्याख्यानमाला, मुखेडच्या मठात व्याख्यानमाला होते, हा विषयच मोठा. आज आमच्या एका पुण्याच्या साहित्यिक मित्राला बोलत होतो मी, कारण म्हणले कुठं चाललास? मी मुखेडला. मुखेडला कुठे? गणाचार्य मठात. मठामध्ये कशासाठी? मी म्हणलं व्याख्यान. हा, मठामध्ये व्याख्यान असते? हा जो विचार आहे, ही जी क्रांती आहे, या क्रांतीसाठी मी शिवाचार्य महाराजांना अभिवादन करतो. विषय माझा जो आहे, आता विषय एवढा व्यापक आहे, एवढा व्यापक आहे. आता बोलताना, संचलन करताना सांगितलं त्याने आपल्या मुखेडच्या लोकांविषयी. ते म्हणजे आपल्या घरी जर कोणी आला तर त्याला बघत घोटभर पाणी देत नाही, तर त्याला 4 घास खाऊ घालून आपण त्याला पाणी देतो. ही आपली संस्कृती आहे. आता संस्कृतीची व्याख्या त्याने एका व्याख्या ते आपल्या संचलन करताना सांगितली. तेव्हा संस्कृती हा जो शब्द आहे आणि तो विषय जो आहे, याचा जर विचार करू लागलो, आणि मला जाणीव आहे की मी कुठे बोलतो. गणाचार्य मठाचं कार्य, इथं जे सध्या कार्य चाललं आहे, ज्याची आज गरज आहे, इथं व्याख्यान होतात. सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी हे मुक्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तदान शिबिर इथं होतं आणि स्वतः महाराज रक्तदान करतात. रक्ताला अजून पर्याय नाही. ही क्रांती आहे. आता इथं जाऊन आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला बोलायचं आहे संस्कृतीवर. आणि मग संस्कृतीवर जेव्हा मी बोलू लागतो तेव्हा लक्षात येतं की जिथं आपल्याला बोलायचं ते फार पवित्र ठिकाण आहे. मला महाराजांनी आता म्हैसूरची पगडी आणि माझ्या फुलांचा वर्षाव केला. फार लहान माणूस आहे मी, खूप भारावून गेलो मी त्या सगळ्या सत्काराने. हे पीठ केवढं मोठं आहे. बऱ्याच वेळा साहित्यिकांना असं पीठ मिळत नाही. तुम्ही व्याख्यानमाला सुरू केली आणि हे व्याख्यानमाला सुरू केली आणि ज्या मठामध्ये आहे त्या मठाची जी एकंदर कीर्ती आहे, जेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश मंडळ सुरू केलं तेव्हा 1897ला पहिल्यांदा या मठातर्फे सार्वजनिक गणेश मंडळ झालं. आणि मी सध्या PhD करतोय. मी एक संदर्भ वाचला की ह्या गणेश मंडळाची मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये माधवराव एकलारे समोर होते आणि माधवराव एकलारेंचा ते तिथं हुतात्मा झाले. केवढा मोठा इतिहास आहे. आणि हा सगळा इतिहास एवढाच नाही, तर जेव्हा इतर मठामध्ये काही वाद होतात तेव्हा त्याचा न्याय निवाडाचं करण्याचं काम या मठाधिपतीकडे. हा केवढा मोठा सन्मान आहे. तेव्हा महाराजांनी जो विचार केलेला आहे आणि इथं माणसाची जी गर्दी, भक्तांची जी गर्दी वाढू लागलेली आहे, त्याच्या पाठीमागे हे आहे की काय कवे कैलास, हे जे मी सांगितलं बसवांनाचं वचन, अलीकडच्या काळामध्ये मला फक्त ते बाबा आमटेमध्ये दिसलं. श्रम ही है श्रीराम हमारा. बाबा आमटेंना भेटायला गेलो मी. गेल्याबरोबर दर्शनी भागातच एक वाक्य लिहिलं होतं, इफ यू स्टँड फॉर समथिंग यू फाइंड दॅट somebody are with you and somebody against you. You stand for nothing, nobody is against you आणि nobody is with you. तुम्ही काहीतरी करायला उभे राहा. काही विरोधक राहतील पण काही लोक पाठिंबा देतील. तुम्ही काहीच करणार नसाल तर तुम्हाला पाठिंबाही नाही आणि तुम्हाला विरोधही नाही. आदरणीय विरूपाक्ष महाराज काहीतरी करायला पुढे निघालेले आहेत आणि आपण सगळे त्यांच्या पाठीशी आहात. एकंदर त्यांचं सगळं कार्य पाहताना मी विचार करू लागलो की मला एक धागा जो दिसला मला जेव्हा मी व्याख्यानाचं निमंत्रण स्वीकारलं आणि मी संजीवशी बोलत होतो, मी महाराजाविषयी माहिती घेत होतो. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की परमपूज्य आप्पा प्राचार्य आनंद दामोदर आठवले आणि डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्यात खूप साम्य आहे, खूप साम्य आहे. आणि हा सगळा जो अभिनिवेशामध्ये अडकलेला जो समाज आहे त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम हे फक्त असेच महाराज करू शकतात. त्यांच्या भेटीला सुद्धा आता परिचय करून देताना सांगितलं की रामललाची स्थापना होताना अमिताभ बच्चनच्या सोबत महाराज बसले होते. रामदेव बाबांच्या सोबतीला महाराज बसले होते. मी विद्यार्थी होतो. प्राचार्य आनंद दामोदर आठवले यांना भेटायला जागतिक कीर्तीचे लोक यायचे आणि सगळ्या स्तरातले यायचे.
त्यामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले सुद्धा होते आणि डॉक्टर जयंत नारळीकर सुद्धा होते. डॉक्टर जयंत नारळीकर त्या काळी राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. आणि ते आले आप्पाकडं. आता ह्या लोकांचा जो सत्कार केला तुम्ही, मला इतका आनंद झाला. यांना अजून फार मोठे सत्कार त्यांच्या आयुष्यात होणार आहेत, पण हा महाराजांनी केला सत्कार ते कधीच आयुष्यात दिसणार नाही. त्याला फार महत्वाचं. तसं आम्ही आता हे मुलं जसं त्यांचा सत्कार केला तसं आम्ही समोर बसलो होतो आणि प्राचार्य आनंद दामोदर आठवले यांना डॉक्टर जयंत नारळीकर भेटायला आले. आणि आल्यावर आता गोरठं गाव छोटंसं खेडं आहे आणि आम्ही परमपूज्य आपणा काही प्रश्न विचारत होतो. काय आमचाही काही अभ्यास नव्हता. तर ते नारळीकरांच्या त्यांच्या गप्पा झाल्या. नारळीकर म्हणले काय इथल्या लोकांना बोलावं म्हणाले, आपण गप्पा करू. आता सगळे शेतकरी गावातले शेतमजूर, त्यांना काही फारसं हे नाही, पण इमानदारीनं भक्ती करत होते. मग आपण आम्ही 4-5 मुलांना बोलून घेतलं, त्यात मी पण होतो. आणि मग आपण म्हणाले, अरे जयंत नारळीकर आलेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल वैज्ञानिक आहेत, तुम्हाला काही विचारायचं तर विचारा. तर आमची पोच काही फार नव्हती. मला आठवते चांगलं, मी 11वीला काहीतरी होतो. आता खेड्यातले बुजरे पोरं आम्ही बसलो, कोणी काही विचारा ना. आप्पा म्हणले, अरे देवीदास तू विचार म्हणाले. आता मला प्रश्न पडला, जागतिक कीर्तीचा हा माणूस खगोल वैज्ञानिक माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलांना काय विचारावं. मी एक प्रश्न विचारला, काहीतरी विचारायचं म्हणून. म्हणलं देव आहे की नाही ते सांगा. तर नारळीकर हसले आणि म्हणाले, आमच्याकडे जी प्रगत आमच्या दुर्बिणी आहेत, त्या दुर्बिणीतून आम्ही ग्रहांचा ताऱ्यांचा अभ्यास करतो म्हणाले. ही सगळी सृष्टी कुणाच्या तरी इशाऱ्यावर चाललेली आहे. मी देव म्हणत नाही म्हणाले, पण या प्रगत दुर्बिणीतून आम्ही ग्रहांचा अभ्यास करतो, ताऱ्यांचा अभ्यास करतो. आमच्या दुर्बिणीच्या काही मर्यादा आहेत, त्या दुर्बिणीची मर्यादा संपली की पलीकडे आम्हाला काही दिसत नाही, तेव्हा आम्ही परमपूज्य आप्पांच्या पायाजवळ येतो म्हणाले. मी विचार केला. नंतर मी आप्पांना विचारलं, म्हणलं ते त्यांना तर म्हणायचंच होतं देव आहे म्हणून, पण ते असं का म्हणाले. ते म्हणले मोठी माणसं अशीच बोलतात म्हणाले. तर सांगायचा उद्देश हा की मी आल्यापासून पाहतो इथं येणारे महाराजांना भेटणारे जे सगळे तरुण आहेत आणि वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या जातीचे लोक येऊन भेटतात, त्यामुळे निश्चितच या मठाची पुढची वाटचाल खूप भव्य दिव्य आहे. आताच क्रांतिकारी महाराज असं कुणीतरी म्हणालं, ही गोष्ट खरी आहे. मित्रहो, भारतीय संस्कृतीने आजचा समाज या विषयाकडे थोडंसं मी येतो. मी विषय हा दिला, त्याची व्याख्या फार सुंदर आहे. वेगवेगळ्या संस्कारांनी सिद्ध झालेली, आत्म्याला पटलेली एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तिसमूहाची किंवा समाजाची वागण्याची रीत म्हणजे संस्कृती. आता एवढी सोपी व्याख्या कुठेही नाही. एका अर्थानं संस्कृती हा शब्द एवढा व्यापक आहे आणि एका अर्थानं इतका सोपा आहे. तेव्हा मी विचार करतो की संस्कृती निर्माण करणं म्हणजे नेमकं काय करणं. हा जो साधी सोपी सरळ भाषा आहे की वेगवेगळे संस्कार जेव्हा होतात तेव्हा त्या संस्कारातून सिद्ध झालेली, आत्म्याला भावलेली, हा महत्वाचा प्रश्न आहे, आत्म्याला भावलेली एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तिसमूहाची किंवा समाजाची वागण्याची रीत म्हणजे संस्कृती. आता अजून एक थोडक्यात सोपा मार्ग सांगतो की प्रकृती, विकृती आणि संस्कृती याचं एक नातं आहे. प्रकृती काय आहे. मी जेवायला बसलेलो आहे, माझ्या समोर ताटामध्ये एक भाकरी आहे, मला प्रचंड भूक लागलेली आहे, प्रकृती आहे. मला भूक लागलेली आहे, माझ्या समोर आता ताट आहे, मी खाणार आहे. एवढ्यामध्ये एक समोरचा भुकेला माणूस माझ्या समोर येऊन बसला. आता तो, मला मान्य आहे माझ्या समोर एक भाकरी आहे, मला भूक लागली, पण माझ्या समोर जो माणूस बसले आहे, मला भूक लागली ही प्रकृती आहे, पण माझ्या समोर जो माणूस बसलाय तो पण भुकेला आहे. माझं काम आहे माझ्यातली अर्धी भाकरी त्याला देणं. मी जर त्याला अर्धी भाकरी जरा दिली देत नसेल किंवा तोही माझ्या मनात विचार येत नसेल, तो ती विकृती आहे. आणि समजा माझ्या मनात आला, अरे आपण परवाच जाऊन आलो, विरूपाक्ष महाराजांना भेटून आलो, किती चांगलं त्यांचं बोलणं ऐकलं, आपली अर्धी भाकरी त्यांना द्यायला पाहिजे, काहीतरी संस्कार माझ्या आत्म्यावर झालेला आहे. आणि मग प्रकृती, विकृती आणि विकृतीवर संस्कार झाला, ती संस्कृती. साधी सोपी सरळ भाषा आहे. पण संस्कृती शब्द इतका व्यापक आहे की मग विचार करू लागतो. प्रकृती ही निसर्ग आहे आणि विकृतीमध्ये विकार येतो काहीतरी,
आणि काहीतरी संस्कार करून काहीतरी चांगलं घडतं, याला संस्कृती असं म्हणतात. याचा जेव्हा विचार करू लागतो आपण, मग संस्कृतीमध्ये काही गडबड होऊ लागली का हो? काहीतरी गडबड होऊ लागलेली आहे समाजामध्ये. काहीतरी गडबड होऊ लागली म्हणजे सगळ्याच प्रांतात काहीतरी थोडी गडबड होऊ लागली. मी एवढा नतद्रष्ट नाही की ही परिस्थिती बदलणार नाही. साधा विचार करू. आता माणसं जर आपण गप्पा करत बसलो तर पहिल्यांदा विषय राजकारणाचा निघतो. कुठल्याही बैठकीत बसा तुम्ही अध्यात्माच्या बसा, साहित्याच्या बसा, सामाजिक असे विषय राजकारणाचा येतो. आणि विषय राजकारणाचा आला की कोणतरी एक माणूस सहज बोलून जातो, अहो काय चाललंय राजकारणामध्ये? हे काय संस्कृती आहे आपली? संस्कृती संबंध, प्रकृती विकृती आणि संस्कृती याचा जो संबंध येतोय, ही काय आपली संस्कृती आहे? याला काय राजकारण म्हणतात? काही भूमिका आहे कोण्या नेत्याला? मग आमचे नेते संस्कृती विसरून चाललेत काय? कोणीतरी म्हणालं, अहो कशा त्या विषयावर बोलता? म्हणाले मध्यरात्री सुद्धा शपथविधी होऊ लागलेत ना, कशाला त्या विषयावर आपण बोलायचं? मी म्हणलं आपण नाही बोलायचं कोण बोलायचं? आपण तर बोललंच पाहिजे. मी त्यांना एक किस्सा सांगितला. कोकणामध्ये लांजा नावाचं एक ठिकाण आहे. आपण कधी गेलात ना तर आपल्या लक्षात येते की लांजामध्ये फिरत फिरत जर गेलो आपण, लांजामध्ये एक आठले नावाची गुरुजी होते, इमानदार गुरुजी. आणि मग ते गुरुजी, गावातल्या लोकांनी सांगितलं की बा फार गुरुजी चांगले आहेत आठले गुरुजी, आणि ते रिटायर झाले, तर आपण त्यांना आमदार करूया. आठले गुरुजींना म्हणले, गुरुजी तुम्ही आमदार व्हा, तुमच्या इतका सज्जन माणूस आम्ही आतापर्यंत बघितला नाही. ते म्हणले, भाऊ आमदार कशाला, मला कोण निवडून देईल? नाही म्हणले, आम्ही तुम्हाला निवडून आणू. आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी गावोगाव फिरून आठले गुरुजीला निवडून आणलं. पण आमदार असेपर्यंत आणि नंतरही आठले गुरुजी एसटीनंच प्रवास करायचे. संस्कृती लक्षात घ्या. आणि तो संस्कृतीचा धागा आतापर्यंत आहे. सांगोल्याचे आमदार कोण? गणपतराव देशमुख. ते सुद्धा एसटीमध्ये फिरत होते. त्यांनीच हा किस्सा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सांगितला होता. एक दिवस त्या लांजाच्या बस स्टँडला धोती घातलेले, वर पांढरा शुभ्र शर्ट, खांद्यावर उपरणं घेऊन गुरुजी उभे राहिलेत. आणि कोणतरी आमच्यासारखा एक सूटबुटातला माणूस आला आणि तो इकडं तिकडं बघू लागला. आठले गुरुजीचं मानसशास्त्र फार पक्क होते. अरे हा काहीतरी जरा बिथरलेला, याला काहीतरी अडचण आहे. ते म्हणले, काय कशासाठी बघताय? अहो म्हणले, कसलं हे बस स्टँड आहे? म्हणले, एक आम्हाला दिसत नाही. आठले गुरुजी म्हणले, काय अडचण आहे तुमची? माझ्याकडे सामान खूप आहे आणि सामान हे तो कंडक्टर गाडीमध्ये ठेवू देणार नाही. एसटीच्या मागच्या पायऱ्या सोडून वर जावं लागेल, माझं हे लगेज बांधावं लागेल आणि आम्हाला मिळत नाही. ते म्हणजे चिंता करू नका, छोटंसं गाव आहे, आमदार मिळणार नाही, मी मदत करतो म्हणा. बरं ठीक आहे. माझे एसटी आली आणि सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायसारखं आहे. आठले गुरुजींनी एका आमदार असलेल्या माणसानं त्याचं लगेज डोक्यावर घेतलं, पायऱ्या सोडून वर गेले, वर दोरीनं बांधून खाली आल्यावर तो सुटबुटातला माणूस खिशातून 20 रुपयाची नोट काढली आणि त्यांना देऊ लागला. ते म्हणले, पैसे कशाचे देत आहे? अहो म्हणले, हमाल असला तर 20 रुपये मला द्यावंच लागले असते ना, तुम्ही एवढी मदत केली, घ्या ना तुम्ही. आठले गुरुजी म्हणाले, मी या भागातला आमदार आहे. आणि तो सूटबुटातला माणूस आपलं डोकं त्यांच्या पायावर ठेवला. संस्कृती म्हणजे काय आभाळातून पडत नसते, ही संस्कृती आहे. आता आठवण निघाली ना आठले गुरुजीची, त्याला इतके वर्ष होऊन गेले असतील, 50-60 वर्ष. आठवण निघाली ना. तेवढं कशाला? आपल्या परिसरातल्या लोकांचं उदाहरण सांगतो. उद्धवराव पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे, जेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन दिल्लीला गेले, तेव्हा सगळ्या दैनिकामध्ये हेडलाईन होती, महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाला भेटायला गेला. आणि पंडित नेहरूंनी सांगितलं की तुमची गरज आहे, या. हे गेले आणि गेल्यावर नेहरूंनी विचारलं, यशवंतराव तुम्ही तर आलात आम्हाला मदत करण्यासाठी, आता महाराष्ट्राची जबाबदारी कोणाला देणार? महाराष्ट्र सुद्धा पोरगा होता कामा नये ना. तेव्हा उद्धवराव पाटील म्हणाले, तुमची जर संमती असेल तर एक माणूस आहे. कोण आहे? म्हणजे उद्धवराव पाटील. हे कोण आहेत? ते म्हणाले, चांगला माणूस आहे, महाराष्ट्र सांभाळेल. मग करा ना म्हणले मुख्यमंत्री त्याला.
यशवंतराव मला एक आट आहे म्हणाले, थोडीशी जरा तांत्रिक अडचण. काय अडचण आहे म्हणाले, ते सध्या शेतकरी कामगार पक्षाचे आहेत आणि आपलं तर काँग्रेसचं सरकार आहे. नेहरू म्हणाले याच्यात काय म्हणले, त्यांना शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा द्यायला काँग्रेसमध्ये घ्या, त्यांना उद्या शपथविधी करून टाकू मुख्यमंत्री पदाचा. ठीक आहे म्हणाले, मी विचारून बघतो. आणि यशवंतराव आले, उद्धवराव पाटलांना बोलून घेतलं. ते म्हणाले, उद्धवराव मी दिल्लीला गेलो जातोय आणि महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर द्यायचं आहे, तुमच्या खांद्यावर. मला खात्री आहे की महाराष्ट्र तुम्ही सांभाळा. उद्धवराव म्हणाले, बाकीचं सोडून त्या महत्वाचा मुद्द्याच बोला ना. म्हणले काय ते. म्हणून मुद्द्याचं असं आहे म्हणाले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं आहे तुम्हाला. उद्धवराव पटेल हसले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार? अहो मी शेतकरी कामगार पक्षाचा माणूस, आमचे 1-2 आमदार निवडून येत नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार? हो म्हणले, तुम्हाला मुख्यमंत्री करायचं, काही हरकत नाही म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, महाराष्ट्र सांभाळाले म्हणले. आणि हळूच यशवंतराव म्हणाले, एक अट आहे की तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल आणि तुम्हाला काँग्रेसमध्ये यावं लागेल, मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो. यावर उद्धवराव पाटील यांनी जे उत्तर दिले त्याला संस्कृती म्हणावं म्हणून ते सांगतो. ते म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन, खांद्यावर घेऊन, हा ध्वज घेऊन मी आयुष्यभर फिरतोय. कामगार, थोडासा विचार करा, एखाद्या माणसाला सांगितलं आणि आजचा समाज कुठे याचा जेव्हा विचार करू लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं गडबड होऊ लागलेली आहे. पण ही गडबड संस्कृती नामक आपली जी एवढी मजबूत शक्ती आहे ती शक्ती कदाचित या सगळ्या गडबडीवर रामबाई उपाट करेल असं वाटतं. तेव्हा हे जे मी संस्कृतीविषयी जेव्हा सांगू लागतो तेव्हा लक्षात येतं आपल्या की संस्कृतीचे पुन्हा 2 प्रकार असतात, एक भौतिक आणि एक अभौतिक. भौतिक संस्कृतीमध्ये ज्ञान आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, वास्तुकला आहे. आणि अभौतिक संस्कृतीमध्ये साहित्य आहे, तत्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, वेगवेगळे मूल्य आहे. मग जेव्हा विचार करतो की व्यक्तीचा एखादा आदर्श, व्यक्तीनं जी संस्कृती निर्माण केली म्हणजे काय केलं. भीमसेन जोशी यांचा अभंग ऐकतो आपण, लता मंगेशकरचं एखादं गाणं आपण ऐकतो, आपण विसरून जातो ना स्वतःला. इंद्रायणी काठी म्हणल्याबरोबर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, आपण स्वतःला विसरून जातो. अहो लता मंगेशकर यांनी जे परिश्रम घेतले, लता मंगेशकरांचे वडील दीनानाथ मंगेशकर जेव्हा त्यांचं देहावसन झालं त्यांचा अंत्यविधी करायसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण रियाज नाही सोडला. आणि जेव्हा भारतरत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाला तेव्हा एक प्रेम धवन नावाचे कवी, हिंदीमधले कवी, ते म्हणाले की किती रियाज आणि परिश्रम किती, कुठल्या परिस्थितीतून लता मंगेशकर पुढे गेल्या आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. ते म्हणाले की आपण आता एक करू, मी कवी माणूस आहे, आपल्याकडे तर लता दिदीला दुसरं काही नाही, आपण त्यांच्यावर एक छान कविता घेऊ आणि ती कविता ज्या दिवशी भारतरत्न पुरस्काराचं वितरण होईल त्या दिवशी ही कविता सादर करू. काय लिहिली कविता त्याने. रात मेरे सपने में अचानक आए कृष्ण मुरारी, पांव पकड़कर उनके मैंने पूछा ये गिरधारी, तुमने कहा था हर युग में आओगे कष्ट मिटाने, क्या इस युग में नहीं आए भूले वचन पुराने, यदा यदा ही धर्मस्य. तुमने कहा था हर युग में आओगे कष्ट मिटाने, क्या इस युग में नहीं आए क्या भूले वचन पुराने, बोले वचन न भूला पीड़ पराई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई, वो बंसी जो 7 सुरों की मीठी धुन सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिटाए, एक बार जो सुन ले उसके हो जाए मतवारा, एक भारत क्या इस धुन से झूम रहा है जग सारा, मैंने पूछा भगवान इस बंसी का कोई पता है, हंसकर बोले कि वो बंसी भारत रत्न लता है. ही संस्कृती आहे. मी व्यक्ती जेव्हा संस्कृती निर्माण करते असं म्हणतो तेव्हा एखादा गायक, एखादी गायिका, एखादा विचारवंत, अहो हे मोठी माणसाची नाव कशाला, तुम्हाला सामान्य गोष्टी सांगतो. परमपूज्य आनंद महाराज आठवले यांनी संन्यास घेतला हिमालयामध्ये, उत्तर काशीला कैलास आश्रमामध्ये. त्यावेळेस मी गेलो होतो आणि तो विधी पार झाला. ते महाराज लोकांचं विश्लेषण आपण करू नये, आपली वाणी थिटी पडते, पण आप्पांचं वय त्यावेळेस साधारणतः 80च्या आसपास असेल. आनंद महाराज आठवलेंचं पहाटे 5 वाजता कैलास आश्रमाच्या पायथ्याशी गंगा वाहते झुळझुळ झुळझुळ आणि पाणी बर्फासारखं होतं. मी तिथं साक्षीदार आहे
आणि 5 वाजता त्यांचे गुरु मंडलेश्वर स्वामी त्यांनी सांगितलं की तुम्ही स्नान करून या गंगेमध्ये. पहाटे 5 वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये आनंद महाराज आठवले आले, त्यांनी स्नान केलं आणि मी त्या पाण्यामध्ये फक्त बोट लावून बघितलं पाणी किती थंड आहे, तर माझं बोट ताट झालं होतं, एवढी कडाक्याची थंडी. आणि मी विचार केला 80 वर्ष आप्पांचं वय आणि त्यांना काहीच झालं नाही. कुठून येते दैवी शक्ती? ते सांगायचा उद्देश हा की मग मी 3-4 दिवस तिथं थांबलो. तर एक दिवस मला आप्पा म्हणाले, अरे म्हणले तुम्ही तरुण मुलं आहात आणि हिमालयामध्ये काहीतरी साधना करायला आहे, एन्जॉय करायला नका येऊ. तर मी म्हणलं काय करायचं आप्पा? ते म्हणाले इथून एक 2.5 मैल उंचीवर एक विमलेश्वर नावाचं ठिकाण आहे, तिथं जा म्हणाले. आणि तिथं जा, तिथं कुठलंही वाहन जात नाही, साधारणतः 3-3.5 फुटाचा रस्ता आणि वर पहाडाच्या हिमालयाच्या कडा, वरून कडा कधी कोसळतील याचा नेम नाही. खाली बघावं उजवीकडे तर 1000 फूट खाली खोल गंगा, खाली बघावं तर चक्कर भोवळ येऊ लागली, वरून काय पडेल काही माहिती नाही. पण आता आपावर श्रद्धा होती. चला म्हणले आम्ही 4-5 तरुण मंडळी निघालो. आमच्यासोबत एक 60 वर्षाचा संन्यासी आप्पांनी दिला होता, त्याचं नाव श्रीधर स्वामी, गढवाली भाषा बोलत होते. ते म्हणले चला बरोबर मी येतो सोबत तुमच्या. आम्ही निघालो. साधारणतः 1-1.5 मैल गेलो की पायाला गोळी येऊ लागली. आम्ही साधारणतः त्या काळी माझं वय 35-40 असेल आणि श्रीधर स्वामीचं वय 60-65 होतं. आमच्या समोर ते पुढं पुढं जाऊ लागले आणि म्हणलं थोडं पायाला गोळे आले, स्वामीजी थांबूया. थांबायचं नाही, हळूहळू चालायचं पण चालत राहायचं. पण स्वामीजी काय